त्याच्या तोंडावर मारा फक्त. या मोठ्या लोकांना फाशी झालीच पाहिजे. 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 या मोठ्या लोकांना फाशी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. आणि आमच्या गावकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. या मोठ्या गावकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. या मोठ्या गावकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. या मोठ्या गावकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. कोचिंग माफिया संपलाच पाहिजे. संपलाच पाहिजे. संपलाच पाहिजे. कोचिंग माफिया संपलाच पाहिजे. संपलाच पाहिजे. संपलाच पाहिजे. कोचिंग माफिया संपलाच पाहिजे. संपलाच पाहिजे. संपलाच पाहिजे. या मोठ्या गावकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. आपण बघतोय पुण्यातल्या आरसीसीच्या डेक्कन ब्रांच मध्ये विद्यार्थी संघटनेनं मोठं आंदोलन छेडलेलं आहे। या ठिकाणी ही संपूर्ण ब्रांच जी आहे त्याच्या सगळ्याच रूम्सला लॉक लावलेली आहेत, सगळ्या हॉलला लॉक लावलेला आहे। मात्र आता हे लॉक तोडून आम्ही आतमध्ये जाऊन तोडफोड करू अशा पद्धतीचा इशारा या सगळ्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेला पाहायला मिळतोय। आताची ही लाईव्ह दृश्य आहेत पुण्यातल्या डेक्कन परिसरामध्ये असलेल्या आरसीसीच्या शाखेमधली। शिवराज मोटेगावकर याला नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये अटक केलेली आहे आणि या अटकेपासून राज्यभरातल्या आरसीसीच्या ज्या ब्रांच आहेत त्या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे। तरी सुद्धा आज सकाळीच पिंपरी चिंचवड मधली जी ब्रांच आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात तोडफोड झालेली आहे। काळं फासण्यात आलेलं आहे नावाला आणि फोटोंना। तशाच पद्धतीचं काही आता पुण्यातल्या डेक्कन ब्रांच मध्ये सुद्धा सुरू असलेलं पाहायला मिळतंय। संपूर्ण ब्रांच जी आहे ती बंद आहे, लॉक लावलेले आहेत। मात्र असं असलं तरी सुद्धा हे सगळे विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते आहेत जे आता आक्रमक झालेले आहेत आणि काही करून हे लॉक आम्ही तोडू आणि आज जाऊन नुकसान करू असं म्हटलं जात आहे। विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे या मोटेगावकरमुळे। बेनामी संपत्ती हजारो कोटींची जमवलेली आहे। या सगळ्या कोचिंग माफिया होता असं म्हटलं जातंय आणि याच कोचिंग क्लासच्या माध्यमातून त्यानं अवाढव्य अशी संपत्ती उभी केलेली आहे आणि त्यामुळेच त्याच्यावरती कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आहे ती आता केली जाताना पाहायला मिळते। आणि या मोठगावकरचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या शिक्षण माफियांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या शिक्षण माफियांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. राजीनामा द्या, राजीनामा द्या. धन्यवाद, राजीनामा द्या. या मोठगावकरचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या मोठ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या मोठगावकरला फाशी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. या मोठगावकरला फाशी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या मोठगावकरचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. खाली डोकं वर पाय. या मोठगावकरला फाशी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. या मोठगावकरला फाशी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. या मोठगावकरला फाशी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. या मोठ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या कोचिंग माफिया संपलाच पाहिजे. संपलाच पाहिजे. संपलाच पाहिजे. या कोचिंग माफिया संपलाच पाहिजे. संपलाच पाहिजे. संपलाच पाहिजे. मोठगावकरला फाशी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. मोठगावकरला फाशी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. या मोठगावकरला फाशी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे.
आपण बघतोय पुण्यातल्या RCC कोचिंग क्लासेसच्या ब्रांचच्या बाहेरची ही दृश्य आहेत. विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. बाहेर जे फ्लेक्स आहेत प्रमोशनसाठी ब्रँडिंगसाठी लावलेले हे फ्लेक्स फाडले गेलेले आहेत. त्याचबरोबर काळी शाई जी आहे ती फासली जाते. जिथे जिथे मोठेगावकरचा फोटो आहे किंवा RCC हे नाव आहे त्या ठिकाणी या ठिकाणी शाई फेक वगैरे केली जात असलेली पाहायला मिळते. मोठेगावकरला फाशी झाली पाहिजे अशी मागणी केली जाते, कारण मोठेगावकर हा एक केवळ शिक्षक नव्हता तर तो कोचिंग माफिया होता. या कोचिंगच्या माध्यमातून त्यानं हजारो कोटींची संपत्ती जमवल्याचा आरोप जो आहे तो केला जातो. आमची मागणी अशी आहे की लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवाशी ह्या क्लासनी खेळला आहे, त्याचा एकतर आपल्या माध्यमातून जाहीर निषेध व्यक्त करतो. याचे सगळे क्लास तात्काळ सरकारने बंद केले पाहिजेत, सगळ्यांना सील लावलं पाहिजे आणि असे अजून जे कोणी असतील त्यांचेही पुण्यात असे बरेच जण आहेत कोचिंग माफिया, त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. ह्या शिवाजी मोठेगावकरनं देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. देशभरातील 22 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षा देत आहेत. कित्येक कुटुंब असतील, विद्यार्थी असतील, त्यांची उद्ध्वस्त केलेलं आहे. कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात. ह्या मोठेगावकरवर सदस्य मनुष्यवादाचे गुन्हे दाखल करा. ह्यानं हा कोचिंग माफिया स्थापन करून हजारो कोटीची माया जमवलेली आहे. ED मार्फत ह्याची चौकशी झाली पाहिजे. आज आम्ही ह्याच्या क्लासला गाळप असले, उद्या इथं आम्हाला जो दिसेल तिथं त्याला ठोकून काढू. आणि हा कोचिंग माफिया संपवण्यासाठी नरेंद्र मोदी असतील त्यांनी सुद्धा संसदेत बोललं पाहिजे आणि CBI लवकरात लवकर ह्याच्यावर कारवाई केली पाहिजे. आमची महत्त्वाची मागणी ही आहे की गेल्या 4-5 वर्षात जे विद्यार्थी या मोठेगावकरच्या क्लासमध्ये शिकलेले आहेत आणि या वर्षी सुद्धा विद्यार्थी, कारण की आता अजून नीटची परीक्षा झालेली नाही, जवळजवळ 1 महिना आहे आणि ह्या मोठेगावकरचे सगळे भारतभरातले क्लास बंद पडलेले आहेत. मग त्या पोरांच्या वडिलांनी आई वडिलांनी जे कष्टातून घामातून फी भरलेली होती त्या पोरांच्या भविष्याचं काय? आमची एक मागणी आहे, ह्या मोठेगावकरच्या जेवढ्या पण प्रॉपर्टी आहेत ह्या असल्या कुकृत्यातून जमवलेल्या, विद्यार्थ्यांच्या नरड्यावर पाय देऊन विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या घामाचा सौदा करून यांना जमवलेल्या प्रॉपर्टी आहेत ह्या सगळ्या प्रॉपर्टीचा लिलाव करण्यात यावा आणि जेवढे पण विद्यार्थी 4-5 वर्ष त्या मोठेगावकरकडे शिकले त्या सगळ्यांची फी रिफंड देण्यात यावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वर्षीचे जे विद्यार्थी शिकले त्या सगळ्या विद्यार्थ्यांची फी रिफंड देण्यात यावी आणि धर्मेंद्र प्रधाननं कुठेतरी अकाउंटेबिलिटी घेऊन या ठिकाणी राजीनामा देण्याची गरज आहे. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा ही मागणी केलेली होती. ज्यावेळी नीटचा पेपर फुटल्याची बातमी आली त्याच वेळी आम्ही म्हणलेलं होतं की याच्या पाठीमागे कुठे ना कुठेतरी क्लास माफियांचा हात असणार आहे आणि आज हे समोर आलेला आहे. आणि आमचं दुर्दैव आहे की आज छत्रपती संभाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या डेक्कनमध्ये ह्या मोठेगावकरने याची एक कुकृत्य इथं बसून केलेली आहे आणि म्हणून आम्ही डेक्कनमधल्या या मोठेगावकरच्या क्लासला प्राथमिक पद्धतीनं फोडलेला आहे आणि आमची मागणी आहे की त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई आणि त्याच्यावर फाशी देण्यात यावी. पुण्यामधली डेक्कनची जी RCCची ब्रांच आहे त्या ठिकाणी आता एक मोठं आंदोलन झालेलं आहे आणि नेमकं आंदोलन करण्यामागचं कारण काय हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अनेक दिवसांपासून हे सगळं सुरू होतं असं एकंदरीत वाटतंय, कारण जुने जर व्हिडिओ आपण काढले इथल्याच विद्यार्थ्यांचे तर ते असे दावा करतात की जे सरांनी शिकवले त्याच्या बाहेरचं कधीच काही आलेलं नाही. बरोबर, कारण काय होतं की यांचे सगळे लागूबंधू होते त्यामुळे या गोष्टी आधी आपल्याला लक्षात आल्या नाही. असेच काही कोचिंग माफिया पुण्यात अजून आहेत. आम्ही वारंवार प्रशासनाला याबाबत पुराव्यासहित स्पष्ट सांगतोय, परंतु प्रशासन कारवाई करत नाहीये. तरी आता या माध्यमातून एक धडा भेटलेला आहे मोठेगावकरच्या माध्यमातून. तरी पुढे अजून जे पुण्यातील एवढे जे कोचिंग क्लासेस आहेत त्यांचे आम्ही पुराव्यासहित मांडलेले आहेत प्रशासनाकडे, तरी त्यांनी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, नाही तर अजून नवीन असे मोठेगावकर तयार व्हायला वेळ लागणार नाही. विशेष म्हणजे मोठेगावकरचा स्वतःचा मुलगा यंदाच्या वर्षी नीटमध्ये त्यानं सुद्धा एक्झाम दिलेली होती. त्याच्यासाठी हा सगळा पेपर फोडण्याचा डाव रचला गेलेला होता असा एक संशय व्यक्त केला जातोय. दुसरीकडे हाच मोठेगावकर 5 एकरांमध्ये एक मेडिकल कॉलेज बांधतोय. म्हणजे आपल्याच इथून पेपर फोडायचे, आपलेच विद्यार्थी एंट्रन्स पण क्रॅक करायचे आणि पुढे डॉक्टरही बनवायचे, असे डॉक्टर बनवण्याचा कारखाना होता असं म्हणायचं. नक्कीच हा खरा क्लास चालक नव्हताच, हा कोचिंग माफिया होता. या कोचिंग माफियानं हजारो बोगस डॉक्टर तयार केलेत. म्हणजे आता विचार करा तुम्ही, हे जे बोगस डॉक्टर तयार झालेत पेपर फोडून ते लोकांचा जीव घेण्याचंच काम करणार आहेत. आणि ह्यानं जी हजारो कोटीची माया ही पेपर फोडून जमा केलेली आहे त्याची ED मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि ते पैसे जे सर्वसामान्य विद्यार्थी ज्यांनी या कोचिंगला याच्याकडे होते त्यांना दिले पाहिजेत. आज तुम्ही पाहू शकता अनेक विद्यार्थ्यांनी हा पेपर रद्द झाल्यामुळे किंवा घोटाळा झाल्यामुळे आत्महत्या केल्यात. ह्या मोठेगावकरवर सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल करा, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हा मोठेगावकर नाही, हा हिमनागाचं टोक आहे. ह्या मोठेगावकर सारखे अनेक कोचिंग माफिया तयार झालेले आहेत. हे सगळं बाहेर येणं गरजेचं आहे. आणि या CBI तर चौकशी करतेत, पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील त्यांनी संसदेमध्ये ह्या विषयावर बोललं पाहिजे, कारण की 22 लाखच्या आसपास विद्यार्थी देशभरातील या परीक्षेची तयारी करतायत. आणि हा फक्त 26लाच पेपर फुटला नाही, 2024ला पण फुटलाय. त्याच्यामध्ये देखील ह्याचा सहभाग असू शकतो. मागे लातूरमध्ये अविनाश चव्हाण एका ह्या क्लास चालकाची हत्या झाली होती, त्याची सुद्धा CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे, कारण की मोठेगावकरचाच हात आहे त्या अविनाश चव्हाणच्या हत्येमागे. या सगळ्या प्रकरणाची ED मार्फत असेल CBI मार्फत चौकशी देऊन सर्वसामान्य लोकांना न्याय दिला पाहिजे व ह्याला फाशी झाली पाहिजे. यासाठी आम्ही आज हे आंदोलन केलंय.
नक्कीच आपण बघितलं तर सध्या 8 वेगवेगळ्या शहरांमध्ये यांच्या ब्रांचेस आहेत आणि 23 वर्षांपासून क्लासेस आहेत. 23 वर्षांमध्ये हजारो कोटींची प्रॉपर्टी जमवलेली आहे. ईडीची एंट्री सुद्धा होऊ शकते. हे सगळं सरळ मार्गी क्लास चालवून होऊ शकतं काय? नक्कीच होऊ शकत नाही मॅडम. आपल्या देशामध्ये हे जे क्लास माफियानी जी संपूर्ण शिक्षण यंत्रणा आहे, म्हणजे जर आज आपल्या देशामध्ये जर गरिबीतून श्रीमंतीकडे एकाला जायचं असेल, एखाद्याला जर अपवर्ड मोबिलिटी करायची असेल, तर शिक्षण हा एक लय मोठा त्याच्यातला स्रोत असू शकतो, सोर्स असू शकतो. पण जर आज आपण बघितलं तर शिक्षणाचं जे खाजगीकरण चालू आहे आणि जे शिक्षण माफिया आहे, जे काही माफियाच यांना म्हणणार मी, तर यांच्या माफियांच्या हातात ही जी शिक्षण व्यवस्था दिलेली आहे, तरी ही व्यवस्था त्यांच्या हातात दिल्यामुळे गरिबांचा कुठंतरी एक श्रीमंत बनण्याचा किंवा गरिबांचा इकॉनॉमिक रिसोर्सेस मिळवण्याचा मार्ग यांनी बंद केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं सिस्टीम मॅनेज करून जर पेपर सेट करणारच व्यक्ती जर मॅनेज होत असेल आणि जर हजारो कोटी रुपये पैशाची थप्पी होतून त्यामधून हे जर पेपर विकत घेणार असतील, तर जो मुलगा आपल्या कष्टातून दिवसरात्र घामातून जो अभ्यास करतोय प्रामाणिकपणे खेड्यामध्ये राहून, शेतकऱ्यांची जी मुलं आई त्यांचे कष्ट करतात, वडील ज्यांचे कष्ट करतात आणि त्या पैशातून जी मुलं शिक्षण घेतात, त्या विद्यार्थ्यांचं काय, त्यांच्या डॉक्टर होण्याचं स्वप्न काय? मला या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेच्या वतीनं धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांना प्रश्न विचारायचा आहे की गरिबांच्या पोरांनी डॉक्टर व्हायचं काय नाही, हे तुम्ही मला या ठिकाणी सांगा. आणि म्हणूनच महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आज तुम्ही जर बघितलं तर हे RCC मोठेगावकरचे हे जी साम्राज्य आहे, या साम्राज्याचा जो केंद्रबिंदू आहे, हे डेक्कनचा त्याचा जो क्लास आहे, तर या क्लासला त्याचे जे प्रतीक आहे हे त्याच्या जे हुकुमशाहीचं किंवा त्याच्या जे त्यानं विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे, विद्यार्थ्यांचं शोषण केलेलं आहे, अन्यायाचं जे प्रतीक आहे त्या क्लासला आम्ही काळं फासलेलं आहे, त्याच्या नावाला काळं फासलेलं आहे. हे जे नाव आहे हे विद्यार्थी किंवा शिक्षण क्षेत्रातले एक काळा डाग बनून राहणार आहे. आणि आमची आता एकच मागणी आहे की ह्या ज्या मोठेगावकरनं 22 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा करायचं काम केलं, तर त्या मोठेगावकर आता दुसरी कुठलीच कारवाई नाही, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि असं एक उदाहरण सेट केलं पाहिजे की इथून पुढे जर कुणी धाडस केलं विद्यार्थ्यांच्या घामाच्या कष्टावर पाणी फिरण्याचं, तर त्यांना एक धडा शिकला पाहिजे. आणि म्हणून या मोठेगावकरला फाशी झाली पाहिजे आणि अकाउंटेबिलिटी घेऊन कुठंतरी या धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा, निर्लज्ज धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा देण्याची गरज आहे. ही महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आमची मागणी आहे. नक्कीच या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की मोठेगावकरने जरी हे सगळं केलेलं असलं तरी साथ खूप लोकांची आहे या सगळ्यामध्ये. मोठेगावकर मोठ्या क्लासचे चालक असल्यामुळे त्यांचं नाव येत आहे. आणखीन छोटे मासे बरेच असणार आहेत या सगळ्यामध्ये, त्यामुळे त्यांचं काय नेमकं? नक्कीच. आता या एवढं मोठं साम्राज्य जर एखादा व्यक्ती उभं करत असेल तर याच्या पाठीमागे कुठेतरी एक यंत्रणा असावी. आज तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक शहरामध्ये या मोठेगावकरचे क्लासेस जे असतील ते एकदम मोक्याच्या ठिकाणी आहेत. आणि आम्हाला असं समजतं की या क्लासची जी असेल ती जी काही म्हणजे मनपाची जी फी असेल ती त्यांनी भरलेली नाही आहे. म्हणजे इथे कुठेतरी जो काही प्रशासकीय अधिकारी असतील ते अधिकारी सुद्धा याच्यामध्ये सामील आहेत, ते कुठेतरी यांना सपोर्ट करतात. म्हणून यांचं साम्राज्य असेल, साम्राज्य मोठं होत जातं. याच्यामध्ये होतं आहे असं की सामान्य घरातला जो काही तरुण असेल, सामान्य घरातले कुटुंब जे असेल ते कुटुंब याच्यामध्ये भरले जातं. ते म्हणून माझी अशी किंवा महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेची अशी विनंती असेल की या ज्या काही संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे काही प्रशासकीय अधिकारी असतील, त्या ज्या अधिकाऱ्यांनी यांना मदत केली असेल त्या अधिकाऱ्यांचं सुद्धा निलंबन झाले पाहिजे. ते सुद्धा या प्रक्रियेमध्ये तेवढेच दोषी आहेत जेवढा हा मोठेगावकर दोषी असेल. म्हणून आमची मागणी असेल की या सर्वांना फाशी शिक्षा झाली पाहिजे. अजूनही असं दिसून येत आहे की काही जण असेही लोक आता सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहेत जे अजूनही या व्यक्तीला पाठीशी घालतायत किंवा मग त्यांच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करतायत. काही व्हिडिओ तसे सुद्धा व्हायरल होत आहेत की जाणून बुजून मोठेगावकरांची बदनामी केली जाते वगैरे. लातूर पॅटर्नच्या नावाला एक कुठेतरी डाग लागण्याचं काम झालंय, तरी सुद्धा काहींकडून अजूनही पाठिंबा दिला जातो. नक्कीच याचा अर्थ की त्यांना जे वाचवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना कुठंतरी यांच्यापासून आर्थिक फायदा झालेला आहे. त्यामुळे ह्या काही व्यक्ती पेड आहेत सगळ्या. ते त्यांचं एक आपण म्हणतो ना की नदीतनं मासा बाहेर आला की तो फडफड करतो आणि नंतर मरतो, त्या प्रकारचा विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये आता राजकीय रंग सुद्धा दिला जातोय. ते काँग्रेसचे होते वगैरे असं भाजपकडून म्हटलं जात आहे, त्यामुळे भरकटवतोय हा सगळा विषय असं वाटतं. नक्कीच ह्याच्यात सगळ्यांची मिली बघत आहे. आम्ही वारंवार तेच सांगतोय की पुण्यातल्याही आम्ही काही कोचिंग क्लासेस बाबत आता सारथी, बार्टी, ज्योती यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत पुराव्यासहित. त्यांचेही राजकीय नेत्यांसोबत लागूबंधू आहेत. त्यामुळे हा व्यक्ती फक्त एका विशेष व्यक्तीबरोबर नाही, ही सगळी पूर्ण चेन आहे. आणि ही जर चेन सगळी तोडायची असेल आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी यात तात्काळ लक्ष घालून, तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी यात तात्काळ लक्ष घालून योग्य तो न्याय दिला पाहिजे विद्यार्थ्यांना. अन्यथा आता विद्यार्थी असो या युवक असो थांबणार नाहीत. हे आंदोलन पेटत राहणार. नक्कीच माझ्याबरोबर हे सगळे महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी होते. त्यांनी आज मोठं आंदोलन केलेलं आहे. RCCच्या या ब्रांचच्या बाहेर काहीही करून मोठेगावकरला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली जाते. त्याची सगळी संपत्ती सील झाली पाहिजे, संपत्ती जप्त करून विद्यार्थ्यांना त्यांची फी परत दिली पाहिजे, अशा अनेक मोठ्या मागण्या केलेल्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे असं सुद्धा म्हटलं जाते. अर्थात आता या सगळ्यामध्ये पुढील कारवाई नेमकी कशा पद्धतीने होतीये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.